जर आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागला तर स्वतःला नशीबवान समजा. जर आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागला तर स्वतःला नशीबवान समजा. कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते. कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते. मित्रांनो, मी पुन्हा गायकवाड सर स्पर्धा परीक्षा स्टडी सेंटर या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा होण्यासाठी शेअर करा. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण संख्याचे प्रकार आणि भूमितीच्या मूलभूत संकल्पना आणि त्रिकोणाचे प्रकार बघितलेले आहेत. त्यांचे गुणधर्म बघितले, त्यांचे घटक बघितलेत. आज आपल्याला बघायचे चौकोन, चौकोनाचे प्रकार, चौकोनाचे घटक, चौकोनाचे गुणधर्म, ह्या सर्व गोष्टी आपल्याला आज बघायच्या आहेत. तर चला सुरू करू मित्रांनो. चौकोन. आता चौकोन सुरू करण्यापेक्षा किंवा चौकोन सुरू करण्यापूर्वी मला एक सांगा की चौकोन कशाला म्हणतात. सगळ्यांनाच माहीत आहे चौकोन कशाला म्हणतात. आपण त्रिकोण सांगितलं होतं, त्रिकोण कशाला म्हणतात. त्यावरूनच आपण चौकोन म्हणजे काय हे पण सांगू शकतो. कशाला म्हणतो चौकोन? तर ज्या आकृतीला 4 कोन असतात त्याला आपण चौकोन असे म्हणतो. ज्या आकृतीला 4 कोन असतात त्याला आपण चौकोन असे म्हणतो. परंतु नुसते कोन असून भागतात का? मी जर समजा आकृती अशी काढली, 1 2 3 आणि हा चौथा, हा चौकोन झाला का? नाही. मग त्याची काहीतरी वास्तविक किंवा ठराविक पूर्ण व्याख्या असेल आणि ती व्याख्या अशी आहे की 4 तर कोन असलेच पाहिजेत, परंतु ते 4ही कोन बंदिस्त आकृतीमध्ये असले पाहिजेत. कशामध्ये असले पाहिजेत? बंदिस्त आकृतीमध्ये. म्हणजेच याला आपण बंदिस्त आकृती असे म्हणतो. ही झाली बंदिस्त असते. चौकोनाचे 4ही कोन बंदिस्त असले पाहिजेत, त्याला आपण चौकोन असे म्हणतो. मग चौकोनाचे घटक कोणकोणते? चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात. A B C D. चौकोनाला किती शिरोबिंदू आहेत? 4 शिरोबिंदू. आपण ते 4ही शिरोबिंदू या अक्षराने दाखवतात. A B C आणि D या अक्षराने दाखवले आहेत 4ही शिरोबिंदू. चौकोनाला 4 बाजू असतात. पहिलं काय सांगितलं मी? चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात. तसेच नंबर 2, चौकोनाला 4 बाजू असतात. तसेच चौकोनाला 4 कोन असतात. मित्रांनो, इकडे लक्ष द्या. काय सांगितलं? चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात. शिरोबिंदू कोणते आहेत? A B C आणि D. चौकोनाला 4 बाजू असतात. बाजू कोणकोणत्या? बाजू AB, बाजू CD, बाजू AD आणि बाजू BC. म्हणजे चौकोनाला 4 बाजू आहेत. तसेच चौकोनाला 4 कोन आहेत. कोणकोणते कोन? आपण कोन एका अक्षराने सुद्धा दाखवू शकतो, 3 अक्षराने दाखवू शकतो. मग आता कोन दाखवू आपण. कोणकोणते? कोन A, कोन B, कोन C आणि कोन D. कोन A, कोन B, कोन C आणि कोन D हे 4 कोन आहेत. चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात, चौकोनाला 4 बाजू असतात, चौकोनाला 4 कोन असतात. तसेच मित्रांनो, चौकोनाला 2 कर्ण असतात. चौकोनाला 2 कर्ण असतात. कर्ण म्हणजे काय? कर्ण कशाला म्हणतो? कर्ण म्हणजे इंग्रजीतून आपण त्याला हायपोटेनिस म्हणतो. परंतु कर्ण कशाला म्हणतात?
जी समोरासमोरील अँगल किंवा समोरासमोरील कोन हे जे असतात त्यांच्यातून जी रेषा काढली जाते त्याला आपण चौकोनाचे कर्ण असे म्हणतो. आता इथं पहा कोणकोणता कर्ण, कर्ण AC आणि कर्ण DC. कर्ण AC आणि कर्ण DB, DC नाही DB, हे दोन कर्ण आहेत. पहा मित्रांनो, चौकोनाचे आपण घटक बघायलो. चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात, चौकोनाला 4 बाजू असतात, चौकोनाला 4 कोन असतात आणि चौकोनाला 2 कर्ण असतात. आता त्यानं चौकोनाच्या चारही कोनाच्या मापाची बेरीज 360 अंश असते. किती असते? 360 अंश असते. चौकोनाच्या चारही कोनाच्या मापाची बेरीज 360 असते. म्हणजेच कोन A अधिक कोन B, कोन A अधिक कोन B अधिक कोन C अधिक कोन D बरोबर 360 अंश. म्हणजे ह्या चारही कोनाच्या मापाची बेरीज हे 360 अंश असते. लक्षात आलं मित्रांनो? हे 5 घटक आहेत. चौकोनाचे किती घटक झाले? 5. कोणकोणते? पहिला, चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात, चौकोनाला 4 बाजू असतात, चौकोनाला 4 कोन असतात, चौकोनाला 2 कर्ण असतात आणि चौकोनाच्या चारही कोनाच्या मापाची बेरीज 360 अंश असते. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जर 3 कोनाचे माप दिले असेल आणि चौथा जर कोन काढा म्हणलं तर तो काढता येतो आपल्याला. या पद्धतीनं आपण ह्याचे 5ही घटक बघितलेले आहे. मित्रांनो, याच्यानंतर चौकोनाला वाचायचं कसं आणि लेखन कसं करायचं त्याचं. आता नवल आहे, चौकोनाचं वाचन कसं करायचं आणि चौकोनाचे लेखन कसे करायचे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानुसारच तुम्हाला ते समजून जातं. नाहीतर आकृती काढताना आपली गफलत होते. आकृती काढताना आपली गफलत होते. कारण का, शाळेमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा ओरली जर आपल्याला सांगितलं चौकोन ABCD काढा तर त्यावेळेस तुमची तिथं कुठं तर चूक होऊ शकते. त्याच्यासाठी त्याचं वाचन कसं करतात आणि लेखन कसं करतात ते बघू. मग आता चौकोनाचे वाचन. महत्त्वाचं आहे आणि लेखन. चौकोनाचे वाचन आणि लेखन. आता मित्रांनो, वाचायचं कसं? वाचायचं 2 पद्धतीने वाचायचं. एक क्लॉकवाईज आणि दुसरं अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे घडी ज्या दिशेने फिरते त्या दिशेने वाचायचं आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने सुद्धा वाचतो. त्याच्यामुळं एक चौकोन आपण 8 पद्धतीनं वाचता येतो किंवा 8 पद्धतीनं आपल्याला लिहिता येतो. 4 पद्धतीनं क्लॉकवाईज आणि 4 पद्धतीनं अँटी क्लॉकवाईज. आता आपण पहिल्या सुरू क्लॉकवाईज लिहू. मित्रांनो, एक लक्षात द्या, वाचायची जर सुरुवात केली तर एका बाजूने धरलं तर सरळच वाचायचं. एका बाजूने धरलं तर सरळ, मध्ये उडी मारायची नाही. कसं? इथं चौकोन ABCD, चौकोन ABCD. मी काय केलं? A पासून सुरुवात केलं, BCD असं घेतलं का? ACBD नाही घेतलं. तसं वाचायचं बी नाही, कारण तुम्हाला पुन्हा गफलत होते. म्हणून चौकोन ABCD. दुसरं चौकोन BCDA. बघा, कुण्याही बिंदूपासून सुरुवात करा, परंतु ते अनुक्रमे आले पाहिजेत. कसे आले पाहिजेत? अनुक्रमे. चौकोन BCDA. तिसरं चौकोन CDAB. लक्षात येते? बा, A झाला, B झाला, आता C पासून सुरुवात, CDAB. चौकोन CDAB आणि चौथं D पासून सुरुवात करू, चौकोन DABC. DABC. या 4 पद्धतीनं घड्याळाच्या पुढनुसार आपण याचं वाचन
करू शकतो. दुसरं, आता अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. परंतु ह्याची सुद्धा जर वाचन करायची क्षमता बघितली तर आपल्याला अनुक्रमेच घ्यावी लागते, उडी मारून जमत नाही. आता उदाहरणार्थ सुरुवात कुठून केली की मी ए पासून, हे क्लॉकवाईज केली. आता अँटी क्लॉकवाईज करायची म्हणजे चौकोन ए डी सी बी, अगोदर कुठून केली, इकडून केली. आता इकडून चौकोन ए डी सी बी. दुसरं चौकोन कोणता घ्यायचा, आता असं केलं ना सुरू आपण, डी घ्यायचा, मग डी सी बी ए. तिसरं चौकोन सी बी ए डी. चौथं चौकोन कोणता आहे आता, सी बी ए डी झाला, सी बी ए डी. तर चौकोन बी ए डी सी. या पद्धतीनं आपण वाचन करतो आणि लेखन सुद्धा करतो. कळालं मित्रांनो की चौकोनाला 2 प्रकारे वाचता येते आणि 8 प्रकारे लिहिता येतं. 2 प्रकारे कोणतं, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. तुम्ही कोणताही बिंदूपासून सुरुवात करा, परंतु अनुक्रमे एकतर क्लॉकवाईज घ्या किंवा अँटी क्लॉकवाईज घ्या, काहीही फरक पडत नाही. कोणतीही आकृती चौकोनाची काढायची झाली तर या पद्धतीने काढू शकतो. आता मी तुम्हाला सरावासाठी एक आकृती देतो आणि तुम्ही ते स्वतः प्रॅक्टिस करा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा लिहून टाकलं तरी चालतंय. मी इथं चौकोन ई एफ जी आणि एच हे देतो. समजलं? ह्या चौकोनाचे काय करायचं तुम्ही की क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मला लिहून कमेंटमध्ये सांगायचं. हां मित्रांनो, त्याच्यानंतर बघायचं आपल्याला चौकोनाचे प्रकार. चौकोनामध्ये तुम्हाला काही अडचण, लेखन बघितलं, वाचन बघितलं. आता चौकोनाचे प्रकार बघायचे. चौकोनामध्ये आपल्याला चौकोनाचे प्रकार. आता चौकोनाचे प्रकार किती आहेत मोजा आणि सांगा. पहिला समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन. दुसरा समभुज चौकोन. तिसरा आयत. चौथा चौरस. पाचवा समलंब चौकोन. आणि सहावा कोणता हो, हां पतंग. हा चौकोनाचाच प्रकार आहे, परंतु त्याला आपण पतंग असे म्हणतोय. चौकोनाचाच प्रकार आहे, तो कसा काय ते मी सांगणारच आहे तुम्हाला. आता 6 प्रकार आहेत चौकोनाचे. प्रकार किती? 6. नंबर 1 समांतरभुज चौकोन, दुसरा समभुज चौकोन, तिसरा आयत, चौथा चौरस, पाचवा समलंब चौकोन आणि 6वा पतंग. हे 6 प्रकार आहेत. आता ह्या 6 प्रकाराविषयी आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची. त्यांचे कर्ण बघायचे. समांतरभुज चौकोन कशाला म्हणतो, समभुज चौकोन कशाला म्हणतो, आयत कशाला म्हणतो, चौरस कशाला म्हणतो, समलंब चौकोन कशाला म्हणतो, पतंग कशाला म्हणतो, हे सविस्तर बघायचे आणि त्यांचे गुणधर्म पाहायचे. मग सुरुवात करू आपण समांतरभुज चौकोनापासून. आता समांतरभुज चौकोन म्हणजे काय किंवा समांतरभुज चौकोन कशाला म्हणतात? आकृती समजून घ्या.
आता याला नाव देतो मी ABC आणि D. समांतरभुज चौकोन कशाला म्हणतात की ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात, ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात त्यांना आपण समांतरभुज चौकोन असे म्हणतो. आता समोरासमोरील बाजू कोणती? AB, बाजू AB आणि बाजू कोणती? DC. ह्या दोघे जण एकमेकाला समांतर आहेत, बाजू AB आणि बाजू DC. तसंच दुसरं बाजू AD आणि बाजू BC. या दोन बाजू समोरासमोरील एकमेकाला समांतर आहेत. आपली व्याख्या काय सांगते समांतरभुज चौकोनाची? की चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतील तर त्यांना आपण समांतरभुज चौकोन असे म्हणतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर याचे गुणधर्म बघायचे आहेत आपल्याला. काय बघायचे? गुणधर्म. नंबर 1 व्याख्येमध्ये तर सांगितलं की समोरासमोरील बाजू समांतर असतात. आता नंबर 1 यांचे लगतचे कोन समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन परस्परांचे पूरक कोन असतात. काय सांगितलं तुम्हाला की यांचे समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन परस्परांचे पूरक कोन असतात. आता तुम्ही सांगताल की सर आम्हाला लगतचे कोन म्हणजेच काय हेच माहित नाही पहिले. सर बरोबर आहे तुमचं, कारण मी सांगितलं पण नाही की आणि आपलं तर सांगितलं की बेसिक पासून बघायचं. समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन परस्परांचे पूरक असतात. आता लगतचे कोन म्हणजे काय? A आणि B हे एकमेकाच्या लगतचे कोन आहेत. याची व्याख्या जर सांगायची झाली तर असं सांगता येईल आपल्याला की दोन कोनामध्ये जर फक्त एकच सामायिक भुजा असेल तर ते दोन कोन परस्परांशी लगतचे कोन असतात. जर दोन कोनामध्ये फक्त एकच सामायिक भुजा असेल तर ते दोन कोन परस्परांचे पूरक कोन असतात. परस्परांचे लगतचे कोन असतात. आता ह्या दोन कोनामध्ये किती बाजू सामायिक आहे? तो एकच. म्हणून कोन A आणि कोन B हे लगतचे कोन आहेत. तसंच कोन B आणि कोन C हे लगतचे कोन आहेत. कोन C आणि कोन D हे लगतचे कोन आहेत. कोन D आणि कोन A हे सुद्धा लगतचे कोन आहेत. पहिला नियम झाला. पहिला नियम काय सांगितला तुम्हाला की समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन परस्परांचे पूरक कोन असतात. पूरक कोन म्हणजे काय? लगतचे कोन म्हणजे काय? पूरक कोन म्हणजे ज्या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते त्यांना आपण परस्पराचे पूरक कोन असे म्हणतो. मग इथं परस्पराचे पूरक कोन हे दोघ जण आहेत. म्हणजे ह्या दोन कोनाच्या मापाची बेरीज किती असली पाहिजे? 180 अंश असली पाहिजे. दुसरा नियम समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरील कोन एकरूप असतात. समोरासमोरील कोन एकरूप असतात. तिसरं आता पहिलं दुसरं बघून घे. समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरील कोन एकरूप असतात. मग समोरासमोरील कोन कोणते आहेत? कोन A आणि कोन C. हा एक कोन आणि हा एक कोन. कोन A आणि कोन C हे दोन कोन समोरासमोरील आहेत म्हणजेच ते एकरूप आहेत. तसेच कोन B आणि कोन D, कोन B आणि कोन D हे दोघ जण पण समोरासमोरील आहेत म्हणजेच ते दोन कोन सुद्धा कसे आहेत? एकरूप आहेत. पहिला गुणधर्म काय सांगितला? समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन परस्पराचे पूरक कोन असतात. आणि दुसरा काय सांगितला? समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरील कोन एकरूप असतात.
आता तिसरा गुणधर्म पाहायचा की समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. दुभागतात का इथं? दुभागतात. दुभागतात म्हणजे कर्णाचे दोन तुकडे करतात. दुभागणे म्हणजे दोन तुकडे करणे आणि हे तर तुकडे करतात. आपण ह्याला ओ नाव देऊ. म्हणजेच काय सांगता येईल ह्याला की समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. पहा मित्रांनो, समांतरभुज चौकोन कशाला म्हणतात, त्याचे गुणधर्म काय मी तुम्हाला सांगितलेत. समांतरभुज चौकोन म्हणजे काय, ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात त्यांना आपण समांतरभुज चौकोन असे म्हणतो. समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म सांगितलेत. पहिला गुणधर्म सांगितला, समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन परस्पराचे पूरक कोन असतात. दुसरं सांगितलं, समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरील कोन एकरूप असतात. आणि तिसरं सांगितलं, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. की समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. समोरासमोरील बाजू एकरूप असतात. मित्रांनो, इतकं डीप आणि डिटेल तुम्हाला कोणीही सांगणार नाही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तुम्हाला ह्याच्यासाठी पूर्ण टेक्स्ट बुक वाचावे लागतील. त्याच्यामुळं माझ्या चॅनलला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा आणि सगळ्यांचा फायदा होऊ द्या. कारण मी एकही संकल्पना सोडणार नाही बेसिक जी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, आपण समांतरभुज चौकोन पाहिला. त्याच्यानंतरचा आहे समलंब चौकोन. त्याच्यानंतरचा प्रकार आहे समभुज चौकोन. समभुज चौकोन कशाला म्हणतात, आकृती काढून दाखवतो बघा. नंबर 2 चा प्रकार आहे आपला कोणता, समभुज चौकोन. लक्ष असू द्या, ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात, ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात त्याला समभुज चौकोन असे म्हणतो. चारही बाजू, याच्यातच नाव आहे समभुज. समभुज म्हणलं की सगळ्या बाजू सारख्या. समभुज चौकोनाला काय म्हणतात की ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात त्याला समभुज चौकोन असे म्हणतात. मग याच्या बाजू कोणकोणत्या आहेत सांगा बरं. बाजू ए बी एकरूप, बाजू बी डी एकरूप, बाजू डी सी एकरूप, बाजू सी. झाल्या चार बाजू झाल्या. कोणकोणत्या, बाजू ए बी एकरूप आहे कुणाशी, बाजू बी डी शी, बाजू बी डी एकरूप आहे कुणाशी डी सी सी, आणि बाजू डी सी एकरूप आहे सी एशी. म्हणजे चारही बाजू एकमेकाशी एकरूप आहे. म्हणजे ह्याचं जर समजा 3 सेंटीमीटर जर अंतर असेल तर ह्याचं पण 3 सेंटीमीटर, ह्याचं पण 3 सेंटीमीटर आणि ह्याचं पण 3 सेंटीमीटर. म्हणजे चारही बाजूचं 3 सेंटीमीटर अंतर असलं पाहिजे. हे उदाहरण दिलं. समभुज चौकोनाची अजून एकदा व्याख्या सांगतो. व्याख्या काय सांगते आपल्याला की ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात, एकाच मापाच्या असतात त्याला समभुज चौकोन असे म्हणतात. आता समभुज चौकोनाचे गुणधर्म. पहिला गुणधर्म पहा, समभुज चौकोनाचे कर्ण
परस्परांचे लंब दुभाजक असतात. लंब दुभाजक असतात म्हणजे 90 अंशाचा कोन तयार करतात, म्हणजे ते काटकोनात दुभागतात. म्हणजे पहिला आपला गुणधर्म होतोय काय की समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे काय असतात, लंब दुभाजक असतात. लंब दुभाजक म्हणजे जिथे 90 अंशाचा कोन तयार करतात त्यांना आपण लंब दुभाजक असे म्हणतो. समजलं? पहिला गुणधर्म काय सांगितलं, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. नंबर 2, समभुज चौकोनाचे कर्ण कोनाचे कोन दुभाजक पण असतात. आहेत का? आहेत. आहेत का कोन दुभाजक? एका कोनाचे 2 भाग करायलेत नाहीत. हा, म्हणजेच हे सुद्धा काय आहेत, कोन दुभाजक असतात. समभुज चौकोनाचे कर्ण कोनाचे कोन दुभाजक असतात. तिसरा, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात छेदतात. बरोबर आहे का हो? काटकोनात म्हणजेच तिथं किती अंशाचा हे करतात, त्यांनी 90 अंशाचा कोन तयार करतात. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात छेदतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर समभुज चौकोनाचे कोन समोरासमोरील एक रूप असतात. बघा मित्रांनो, याचे सुद्धा मी 4 गुणधर्म सांगितले. नंबर 1, समभुज चौकोनाचे कर्ण परस्पराचे लंब दुभाजक असतात. समभुज चौकोनाचे कर्ण कोनाचे कोन दुभाजक असतात. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात छेदतात. आणि समभुज चौकोनाचे समोरासमोरील कोन एकरूप असतात. मित्रांनो, आपण चौकोन कशाला म्हणतात, चौकोनाचे घटक आणि चौकोनाचे प्रकार, त्याच्यामध्ये समांतरभुज चौकोन आणि समभुज चौकोन यांची व्याख्या आणि गुणधर्म पाहिलेले. बाकीचे चौकोन आणि त्यांचे प्रकार आपण उद्याच्या तासात घेऊ. मित्रांनो, तोपर्यंत खूप अभ्यास करा आणि मी रोजचं व्हिडिओ अपलोड करतो त्याचा अभ्यास करा. आणि माझ्या चॅनलला जर नवीन असतात तर सबस्क्राईब करा, कारण जास्त सबस्क्राईब झाल्यानंतर आपण ऑनलाईन क्लास घेऊ. तसेच मित्रांनो, जास्तीत जास्त जणांना शेअर करा, लाईक करा. आणि जर तुम्हाला समजलं असेल तर चांगली गोष्ट, नाही समजलं तर त्याच्याहून चांगली गोष्ट मला कमेंट करून सांगा. मी तो टॉपिक डबल शिकवण्याचा प्रयत्न करेन. नाहीतर मी माझा नंबर देईन, त्याच्यावर मला व्यक्तिगत रूपाने व्हॉट्सअपवर म्हणा किंवा कॉल करून म्हणा तुमच्या अडचणी विचारा. धन्यवाद.